बारीपाडा येथे ऐन मुक्ता संघटनेचा अभ्यास वर्ग संपन्न। खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील प्राध्यापकांनी जंगल सफर आणि उच्च शिक्षणातील नवीन आव्हाने यावर केले मंथन। साक्री तालुक्यातील बारीपाडा या अत्यंत सुंदर निसर्गाने नटलेल्या छोट्याशा गावात चालवलेल्या अभिनव उपक्रमाची माहिती मिळावी, तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनींचा स्नेह मिळावा, विचार मंथन, सध्याचे प्रश्न आणि त्यावर असे उपाय करता येतील यावर सखोल मंथन करण्यात आले। दिनांक 4 आणि 5 एप्रिलला 2 दिवसीय अभ्यास वर्गाला जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यातील प्राध्यापक बंधू भगिनींनी उपस्थिती दिली। अखिल भारतीय शैक्षिक महासंघ आयोजित बारीपाडा येथे नुकतेच 2 दिवसीय अभ्यास कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेचे उद्घाटन पद्मश्री चैत्राम पवार मुक्ता संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन बारी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सिनेट सदस्य डॉक्टर धीरज वैष्णव, डॉक्टर कांचन महाजन, प्राचार्य DS सूर्यवंशी, डॉक्टर सुरेश अहिरराव यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संजय पाटील, प्रास्ताविक डॉक्टर अजय पाटील, आभार डॉक्टर VD पाटील यांनी मानले। बौद्धिक सत्रात सूत्रसंचालन करीत असताना प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी यांनी मराठमोळ्या मराठी भाषेत स्वागत गीत सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली। या प्रसंगी वनवासी कल्याण आश्रमाचे जयराम भाऊ यांचे विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमात पद्मश्री चैत्राम पवार यांनी शाश्वत विकासासाठी जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन या 5 मूल तत्वांचा विकास कसा करता येईल यावर विशेष लक्ष दिल्यास गावाचा आणि परिसराचा विकास नक्की होतो, असा आशावाद व्यक्त केलाय। बारीपाडा या गावात 1100 एकर जमिनीत 3000 कोटी किमतीचे झाड, तेथे केलेले जल व्यवस्थापन, श्रमदानातून बांधलेले 700 बांध, त्याचप्रमाणे 4 बांध शेती, वनभाजी महोत्सव, इंद्रायणी तांदूळासाठी केलेली निर्यात आणि वर्धन विकास केंद्र यांच्या माध्यमातून मोहाच्या फुलांच्या झाडाची उत्पादन केली जाणारे विविध उत्पादने याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले। मुक्ता संघटनेचे डॉक्टर नितीन बारी सरांनी संघटनेचे समर्पित भावनेने केलेले कार्य आणि संपर्क वाढवल्याने संघटन वाढते, असा आशावाद व्यक्त केला। पुढील सर्वांनी एकत्रित एका विचाराने राहून आपल्या उच्च शिक्षणातील नवोपक्रम आणि नवीन शैक्षणिक धोरणातील नवीन आव्हाने पेलण्यासाठी सर्व यंत्रणा यावर चिंतन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऐन मुक्त संघटनेचे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींनी प्रयत्न केला। दररोजच्या दैनंदिन जीवनातील दगदगीच्या पलीकडे सकाळी लवकर उठून परिपाठाच्या आजूबाजूला असलेल्या उंच डोंगरावर ट्रेकिंग करत जंगल सफरीचा आनंद घेतला। या प्रसंगी नुकतेच प्रभारी प्राचार्य पदावर विराजमान झालेले शिरपूर येथील सिनेट सदस्य डॉक्टर गजानन पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे समारोप कार्यक्रमात सर्वांनी भावनिक निरोप दिला। प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी, नवापूर।